वाटेल ते आरोप करतेस. मी माझ्या मर्जीने लग्न केलंय विजयश्रीशी. एक मिनिट, इथे गाय तोंडे आलेले आहेत. हो अरे मी ठरलाय ना, मी आहे ना. बोलो बोलो. आता गाय तोंडे आलेले आहेत, त्यामुळे कोणी कायदा हातात घेऊ नका. साहेब, ह्याने कायदा हातात घेतलाय. हो. विजय हाथ धोके आ. नाही अपने हाथ धोके आ. नाही. विजय हाथ धोके आ. बंटी, तुझा साबण स्लो आहे का? अरे हे काय फालतूगिरी चालू आहे, काय फालतूगिरी चालू आहे. अरे मी इथं गाय तोंडे. ओके ओके, एक मिनिट. मला इथे कशाला बोलवलं कोणी सांगेल? बैठो, बताता है मैं. ओके. हाय, ये साला इधर जंगल का कानून चलता है. हाय, और जंगल का राजा है गांजा चीना. हाय, गांजा चीना. तो मर जाएगा तुम तो क्या. चला ये मिनट, समझाओ एक इसको. मिनट. ए तुम जाओ इधर से. मौत का डर किसे दिखा रहे हो तुम? मत करते हैं. तुम जानते हो, मैं तुम्हें दिखाता हूं. जब भी मैं घर से बाहर निकलता हूं तो मेरी बीवी मुझे ये देती है. हाँ, ये टिकली देती है, टिकली. का तिला गॅरंटी नाही तू परत येणार. हाय, नाही नाही, धंदा आहे आमचा, साईड बिझनेस. टिकले विकतो आम्ही. चांगला quality चे टिकले, एकदम. सापवाले माझ्यासाठी. हॅलो हॅलो. आ कोण? कांच्या चिन्ह? आ कोण कांच्या चिन्ह? तुमचा पाहुणा आहे काय? कांच्या चिन्ह येऊन राहिलाय. नाही, खाली नाही. ए मसाला अम्मा, क्या खुन्नस दे रही है. देना है तो सांबर मसाला की रेसिपी दे. कोण आहे? अपन कांचा चीना. कांच्या खाली दिन तेव्हा समजून तुला एक. हा इकडे खरं सांग, तू जावळ काळाच्या कार्यक्रमातून पळून आला ना? खरं सांग, कोण तुझे आई बाबा कुठे आहेत? आई बाबा कुठे आहेत तुझे? अरे अपन कांचा चीना. मसाला अम्मा, मसाला मुझे दे दे. देऊन टाका ना, तो काय मसाला मागते तर. हा एकदा जर खाईन सकाळी समजून त्याला मसाला तर किती परिणाम होतात तर ते. खाऊन घे खाऊन. मसाला अम्मा, मसाला मुझे दे दे वरना. नाही, आई आजीला मारण्याआधी मला मारा. हा चालेल. कसं चालेल? मिळाला मसाला, मिळाला मला मसाला मिळाला. ए मला मसाला दे. नाही नाही, मला मसाला दे. मसाला अम्मा, तू गेली. नाही मला मसाला दे. हे घ्या मसाला. पण आई आजीनं सोडा. मला मसाला मिळाला आणि मी तो खाणार. खाना. अरे हे असं कसं झालं? अरे मसाला खाऊन मेला हा? खर तर हा मसाला खाऊन मेला नाहीये, मग उंदीर मारायचं औषध खाऊन मेलाय. हा होता उंदीर एवढा असतो म्हणून लगेच मेला. मसाला तर मी लपवून ठेवलाय. गुणाची माझी सुनग. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. राणी मी राजाची रमवून घेईन कशी बशी. थोडी गोड थोडी मिरची, थोडी थोडी गोड थोडी मिरची. होणार सून मी ह्या घरची, होणार सून मी ह्या घरची. झी
झी मराठीवरती आदेश भाऊजी असतात, आदेश बांदेकर. आमच्याकडे सुद्धा आहेत संदेश बांदेकर. बघूयात ते आज काय वांदे करणार आहेत. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हाला सांगतो सर, आज म्हणजे इतका आनंद झालेला आहे मला. म्हणजे असं वाटतं की आमच्या थुकरटवाडीच्या या मंचावर एक कुटुंबाच्या कुटुंब इकडे येऊन बसलेलं आहे. आपलं जे यश आहे 500 एपिसोडचं, हे सगळ्यांनी सेलिब्रेट करावं असं आम्हाला पण वाटते. म्हणून आम्ही काय केलं की छोट्या छोट्या स्पर्धा ठेवलेल्या गावामध्ये. तुम्ही असं करा, 2-2च्या पेअर तुमच्या ठरवून घ्या कोणाकोणाच्या आहेत. पुरुष मंडळींनी सगळ्यांना मदत करू शकतात, मी पण सगळ्यांना मदत करेन. तुमचा विषय ससा, याच्यातनं ससा बनवायचा आहे तुम्हाला. अरे बापरे, मस्त विषय मिळाला तुम्हाला. नवरा नवरी शोधायचा आहे आणि वरातीत केलं मंडप बिंडप सगळं करायचं आहे तुम्हाला. लाडू, अरे एकदम सोपा लाडू आहे, पण तसा वाटला सोपा तसा सोपा नाहीये. हे जे दोन्हीही ताटं भरलेले आहेत तुम्ही बघा, ह्या दोन्ही ताटांचा मिळून एकच लाडू करायचा. असं नाही, दोन्ही ताटांचा मिळून एक मोठा लाडू करायला पाहिजे. हा, ओके. हा, आता बापरे, आता सिनियर मंडळींना काय आलं ते बघू. वा 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 वा, एकदम बैलगाडी. क्या बात आहे, क्या बात आहे. एकदम सोपं, जोरदार टाळ्या दोन्ही ताईसाठी. एकदम सोपं आलं. या साहित्यात तुम्ही बैलगाडी बनवायची आहे. तुमचा वेळ सुरू होतोय आता. चला, व्हेरी गुड. साधारण गोखले कुटुंब एवढा लाडू झाला पाहिजे. शाबास. नाही, लाडू बनला पाहिजे तो. काम करतोच आहे उगाच नाही असं. माझी मदत लागली तर सांगा. केस कर ना त्याला, इकडे घे ना. हा, थांब ना. ससा चांगला दष्टपुष्ट करा घरी. ससा, अरे लाडू, अरे लाडू, अरे तू वाचू करतेस का? पण हाताला चेक केलं सगळं. बस आता नवरी सजवली, त्यांच्या हातात लाडू दिला, त्यांच्या ससा दिला की लगेच बैलगाडीत बसून त्यांना रवाना करायचं आहे आपल्याला. क्या बात आहे. बस, या 2 दिग्गज नट्यांनी ही बैलबंडी बनवलेली आहे. पण बिचारा पहिला नक्की विदर्भातला असा इतका थकला बैल आहे. झोपला तो. चला आपण या लाडू कडे वळूया. एक मिनिट. अरे बाप, नाही सोडा ना लाडूवर विश्वास. बघा ना तुमचा विश्वास नाही का लाडूवर? अरे बापरे, गावाचे लाडू आमचे गोल असतात असं आमच्या बघितलं आम्ही लहानपणापासून. शहराचे म्हणजे असे त्रिकोण आकृती असे वगैरे काही लाडू. असं म्हणजे आपल्याला खेड्यापाड्यातला माणूस आपल्याला माहिती नाही. मॅडम तुम्ही काय रागानं बघू नका माझ्याकडे. थँक्यू. आणि गोड बोल. लाडू इतका सुंदर मला वाटतं पहिल्या नंबरचं बघून बहुतेक लाडूला मिळालं. क्या बात आहे. बघा सर, एक मिनिट. काय सुंदर मंडप सजवलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा श्री आणि जान्हवी आहेत. तुम्ही जर बघितलं तर मला वाटतं हा नवरा मुलगा आहे ना. मला वाटतं म्हणजे त्याच्या केसांवरून तरी वाटतंय. तर साधारण 5000 एपिसोड नंतर श्रीचे केस जेव्हा पांढरे होतील तेव्हा श्री आहे आणि जान्हवी आहे. जान्हवी जशी आहे तशीच राहणार आणि छान डाय करून तशीच राहणार. अरे बापरे. सेम ससा आहे, सेम ससा आहे. सेम वाटते की नाही एकदम ससा. कापूस जसा. तो एक ते गाणं होतं, ससा ससा दिसतो कसा, कापूस पिंजला तसा. हे तुम्ही आधी पण केलं असं वाटतं बहुतेक त्यावेळेस, पण ते लेखकाला सुचलं असावं कसा ससा दिसतो कसा. बऱ्याच वेळेला साप वेटोळे घालून बसतो असं वेटोळे घालून बसल्यासारखं वाटतं ना. हा, वेटोळे घालून बसलेला ससा पहिल्यांदा बघितलं असेल. हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.